सर, तुम्हाला एक गोष्ट विचारली तर प्रामाणिकपणे उत्तर द्याल प्लीज? प्रयत्न करेन, शक्य असेल तर नक्की उत्तर देईन. सर, जाईनी तुम्हाला काय काय सांगितलंय? कशाबद्दल? उत्तर दे असं तुम्ही मला म्हणाला होता. तुम्ही मला उलटा प्रश्नच विचारताय आता. नाही, तसं नाहीये. काय ना, जाई मला 1760 गोष्टी सांगत असते. कारण मी मुंबईला आलो की तिला सगळा बॅकलॉग भरून काढायचा असतो ना, म्हणून विचारलं कशाबद्दल. म्हणजे मला विषय कळला तर मग तन्वीर बद्दल. हा, तुझं आणि त्याचं सध्या काहीतरी भांडण झालंय म्हणा, आणि त्यामुळे तो रागावून म्हणा किंवा रुसून म्हणा घरातून निघून गेला. मी काही तिकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण ती तुझी अत्यंत खासगी बाब आहे. आणि काय आहे की तन्वीरच्या वयाच्या मुलांचं आपल्या पालकांशी भांडण होणं आणि त्यामुळे त्यांनी चिडून रुफाट वागणं हे स्वाभाविक आहे. काही नाही, 4 एक दिवसात सगळं सुरळीत होईल, सगळं शांत होईल. सर, तुम्ही अजूनही मूळ विषय टाळताय. आपण टूरवरून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्ही मला शिरोडकरांवर स्टोरी करायला सांगितली. त्याआधी आपलं त्याबद्दल काहीही बोलणं झालेलं नसताना जाईकडून कळलेली माहिती आणि ही स्टोरी यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. म्हणजे संबंध असण्याचं काही कारण नाही. मी ती स्टोरी करायला सांगितली कारण मला जी काही माहिती मिळाली ती माहितीच जाईकडून मिळाली का असं मी विचारते. माहिती कुठून मिळाली हे सांगण्याची पद्धत आपल्या व्यवसायात नाही. मला वाटतं हे तुला चांगलंच माहिती. हा, पण मला मिळालेल्या माहितीवर मी वीरेंद्र शिरोडकरला एक्सपोज करायलाच हवं आणि मी ते करणार. सर, पण सर, तुम्हाला हे कळलंय ना की तुम्ही शिरोडकरांना जेवढं एक्सपोज करण्याचा प्रयत्न कराल तेवढीच त्यात मीही अडकणार आहे. तुम्ही जेवढं त्यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न कराल तेवढीच मीही त्याच्यात अडकत जाणार आहे. आकांक्षा, ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, एक माणूस म्हणून मला तुझ्याविषयी पूर्ण सहानुभूती, बट वी आर प्रोफेशनल्स. आणि मला इतकी चांगली सनसनाटी स्टोरी मिळालेली असताना केवळ कोणीतरी अडचणीत येईल म्हणून मी ती स्क्रॅप कराल? नो वे आकांक्षा, नो वे. मी म्हणजे कोणीतरी आहे असंच जर तुम्ही मानत असाल तर मग मी काय बोल. नाही, प्रश्न मी काही मानण्याचा किंवा न मानण्याचा नाहीच आहे ना. बरं, आणि समजा तू माझ्या जागी असतीस तर तू काय केलं असतंस? हेच ना. नाही सर, मी जर स्टोरी केली असती तर ती फक्त शिरोडकरांनी केलेल्या सिनेमांवर, त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यात काय करावं यामध्ये लोकांना इंटरेस्ट असतो. डोंट फॉरगेट. हो, आणि तू हेही लक्षात ठेव, याला वाचव, त्याला सांग, हे असं जर तू करत राहिलीस तर तू या मीडियात कशी मोठी होणार आकांक्षा? या अशा प्रकाराने नाही मोठं व्हायचंय मला. साधी माणुसकी जर ठेवता येत नसेल आपलं काम करताना, ही आपल्यात नसते. हो, आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणेच आपल्या जवळच्यापैकी कोणी संबंधित नसेल तर आपल्याला हवी तशी स्टोरी करावी, असेल तर करू नये. बरोबर ना? सांग ना, यात कुठे आहे का माणुसकी? आपला संबंध नसलेल्या लोकांना खासगी आयुष्य नसतं. आपण जेव्हा त्यांचे वाभाडे काढतो तेव्हा सर, सोयीचेच अर्थ काढायचे असले तर मग यापुढे जो तो सोयीचे अर्थ. मग त्या रघुचिलिम प्रकरणामध्ये तुला वाचवताना मी स्वतःवर गोळ्या झेलल्या, यात कुठला सोयीचा अर्थ होता? सर, मला त्याची पुरेपूर जाणीव आहे, हे उपकार आहेतच माझ्यावर. पण मग आत्ताची आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आकांक्षा. म्हणजे तूच तुझ्या मनाशी विचार कर, तुझं तुलाच समजेल. बरं, मी निघतो, मला एका मीटिंगला जायचं. हो, पण त्या वीरेंद्र शिरोडकरच्या स्टोरीचं काम थांबवू नको.
ओके. मिस्टर चौगुलेंनी तयार केलेले मार्केटिंग सर्वेचे रिपोर्ट आपण सगळ्यांनी वाचलेत. तर मला वाटतं मीटिंग सुरू करायच्या आधी आपण ह्यावर थोडंसं डिस्कशन करूया. काय करवे? हो, हा रिपोर्ट मी वाचला, चांगला आहे. त्याबद्दल चौगुल्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो. थँक्स. एक्सपोर्ट डिव्हिजन सुरू करण्यासाठी फायनान्स उभं करणं ही मला वाटतं माझी प्राथमिक जबाबदारी आहे. त्या दृष्टीने मी या रिपोर्टचा बऱ्यापैकी अभ्यासही केलेला आहे. खरं तर आज परिस्थिती अशी आहे की कर्जासाठी पैसा उपलब्ध होणं हे काही फारसं कठीण नाही. एक नाही 10 बँका आपल्याला फायनान्स हवा हे कळल्याबरोबर मागे लागतील. पण प्रश्न असा आहे की आपण सादर केलेला प्रोजेक्ट हा कसा यशस्वी होईल हे त्यांना पटवून देणं जास्त महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. पण आता ह्या कामात तुम्ही 3 जण इतके अनुभवी आहात की मला ह्याचं काहीच टेन्शन नाही आहे. नाही मॅडम, पण एक व्हायला पाहिजे. काय म्हणजे सध्या आपलं जे रनिंग प्रॉडक्ट आहे त्यामधली 2 आणि नवीन प्रॉडक्टमधली 2 असे 4 प्रॉडक्ट्स आपण एक्सपोर्ट करू शकतो. प्रश्न एवढाच आहे की क्वालिटी नाही, म्हणजे सध्याची जी आपली क्वालिटी आहे ती क्वालिटी किमान 1.5 पटीनं सुधारण्याची गरज आहे. अँड ऑफकोर्स इट मस्ट बी मेंटेन फॉर फ्युचर. तुम्हाला काय वाटतं मिस्टर लाड? आपण ही क्वालिटी अचीव करून ती मेंटेन करणं कितपत शक्य आहे? तर मी तरी काय सांगणार मॅडम. मी काय करायला पाहिजे तेवढी तुम्ही ऑर्डर करा. पण आपली मशिनरी आणि आपल्याकडे असलेल्या कामगारांचं कौशल्य लक्षात घेता एक्सपेक्टेड क्वालिटी मिळणं मला तरी अवघड वाटतंय. नाही म्हणजे मी माझ्या बाजूनी प्रयत्न करीन. हे असं मोघम काहीतरी बोलू नका. या रिपोर्ट प्रमाणे जर आपण पावलं उचलायची ठरवली तर ते शक्य आहे की नाही याविषयीची मला तुमची स्पष्ट आणि प्रामाणिक मतं हवी आहेत. मॅडम, ते त्याने तुम्हाला आत्ताच दिले आहे की. मॅडम, मला वाटतं लाडसाहेब ही जबाबदारी पेलायला कठीण आहे त्यांना. नाही, याकरता एक सक्षम असा ही जबाबदारी पेलू शकेल असा एक माणूस आपण शोधला पाहिजे. नाहीतर 1 मिनिट. हा डिसिजन मी घेणार आहे, तुम्ही नाही. ओके? सॉरी मॅडम, तुम्ही रागवू नका. नाही म्हणजे प्लीज तुम्ही गैरसमजही करून घेऊ नका. पण काय आहे, सध्या लाडसाहेबांचा कॉन्फिडन्स खूपच कमी झालाय. अर्थात मध्यंतरी जो काही सगळा प्रकार घडला त्यामुळे हे असं होणं स्वाभाविक आहे, नाही का कर्वे? चौगुले, मला वाटतं एकमेकांची निंदा नालस्ती करण्यापेक्षा आपण हा जो प्रोजेक्ट आहे ना त्याचे गुणदोष तपासण्याचा आपण जास्त प्रयत्न करावा असं मला वाटतं. एक्झॅक्टली. आणि चौगुले, तुम्ही तयार केलेल्या रिपोर्टमध्ये जर कुणी काही दोष दाखवला तर इतकं चिडायची काही गरज नाहीये तुम्हाला. येस मॅडम. लाड, प्लीज कंटिन्यू. मॅडम, हा प्रोजेक्ट आपण राबवणारच असू तर आपल्या कामगारांच्या कौशल्यावरती विसंबून आपल्याला चालणार नाही. आपल्याला फुल्ली इक्विप्ड अशी मशिनरी घ्यावी लागेल. ती चालवू शकतील असे इंजिनियर्स नेमावे लागतील. मेंटेनन्स स्टाफ नेमावा लागेल. हो, म्हणजे फायनान्सची रिक्वायरमेंट खूपच वाढणार नाही? मला वाटतं जवळजवळ 40 ते 50%. मॅडम, कसं काय होणार आपलं? म्हणजे एवढ्या कर्जासाठी सिक्युरिटी म्हणून आपले ॲसेट्स देखील कमी पडतील. मॅडम, मला वाटतं लाडसाहेब उगीच बागुलबुवा करतायत. चौगुले, आहे त्यातच काहीतरी करायचा विचार नका करू. थिंक बिग. असं मागच्या मीटिंगमध्ये तुम्हीच सांगितलं होतं ना लाडना. येस मॅडम. वेल, या रिपोर्ट्सवर आपण पुन्हा एकदा विचार करूया आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा एक मीटिंग ठरवूया. ओके? ओके. यू मे गो नाव. येस मॅम. काय चाललंय तुमचं? हां, 100 कॅसेट्स तुम्ही आमच्याकडे पाठवल्या, त्यातल्या 16 कॅसेट्स परत पाठवल्यात. म्हणजे हे जर असंच चालू राहिलं ना तर तुमचं काही खरं नाही. आकांक्षा जोशी कुठे? तुम्ही मला फोन करायला सांगा त्यांना.
नाही तर मेहताना मला भेटायला सांगा अरे पर्सनल. एक प्रश्न विचारला ना मी तुला. ठीक आहे, फोन करायला सांगा. फोनवर बोलत होतो, कळत नाही. मी कोण आहे माहित नाही तुला? हा, आकांक्षा जोशी कुठे आहे? दुसऱ्याशी बोलण्याची अजिबात अक्कल नसलेला अंगठा एवढा पोर आहेस तू. आकांक्षा जोशी नाहीये काय? हा हा, अंगठा एवढा मी. स्टार फिल्म मेकर वीरेंद्र शिरोडकर नाव ऐकलंय का? बाप आहे माझा. मी त्याचा मुलगा दर्शन वीरेंद्र शिरोडकर. बरं मग? बरं मग काय मॅनर्स बिनर्स नाही तुला? हा, तू शिरोडकरांचा पोरगा आहेस हा. हे कळल्यानंतर मी काय माझी खुर्ची तुला बसायला देऊ? कोल्ड्रिंक मागू? वारा घालू? कानाखाली आवाज काढायच्या इथून खसक काय? कसं कानाखाली आवाज काढणार माझ्या? काढ 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 चल, काढ. एक फोन करीन ना, आत्ता इकडे पोलीस येतील, कळलं? काय काम आहे? हा, आता कसा लाईनीवर आलास? ब्लडी टू पेनी क्लर्क. अरे तू तुझ्या बापाला विचार. CWW मध्ये नचिकेत कोण आहे तो? अरे अरे बघा काय चाललंय? सोड त्याला, काय काय? करतोस तू? कोण आहे ते? तुम्हाला भेटायला आलाय चिरंजीव दर्शन वीरेंद्र शिरोडकर. काय काम आहे ते विचारा, नाही तर माझ्याकडे पाठवून द्या. Come in. काय हवंय? चहा. मी काय काम आहे असं विचारलं. तुझा पोरगा काय ना, तन्वीर, तनू. त्याचं काय? त्याला आवरायचा काय? म्हणजे 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 सिंपल. मी आणि माझा बाप यांच्यामध्ये जर कडमडला ना, तर वरचं तिकीट पाठवणार. हा तू मला धमकी द्यायला आलास? नाही नाही नाही, ऍक्च्युली काय आहे की मी ज्योतिषी आहे, भविष्य सांगायला आलोय. व्हॉट इट? काय आहे की तो जोशी आहे, जोशी. त्याला सांगायचं शिरोडकर बनायचा प्रयत्न नाही करायचा, नाहीतर वरचं तिकीट पाठवणार. ठीक आहे. गुड. मी जाऊ? ताबडतोब. मी घालवायच्या आत. ए, असली भाषा चालायची नाही का आपल्याला? नचिकेत, जरा सिक्युरिटीला बोलव आणि याला घेऊन जाणं सांग. जातोय जातोय बोललो ना, पण ते भविष्याचं लक्षात ठेवायचं. हा, नाहीतर गरमागरम चाय मॅडम. अगं उठून उभी कशाला राहिली? मी म्हणजे तुझा काय भूषणजी नाहीये. बैस खाली.
चहा. शी आबा काय हे? शी काय शी? मी तुझ्यासाठी चहा आणलाय. असं नाही, मी केला असता ना. का मी केला म्हणून काय बिघडलं? हा घे. हा अगं मला टाकायचाच होता चहा. 1 कप एक्स्ट्रा टाकला आणि 2 कप चहा टाकला म्हणून काय मला दुप्पट मेहनत नाही पडली. तसं नाही हो, बरं नाही वाटत ना. बर. काय काम करतेस? नाही नाही म्हणजे विचारण्याचा अर्थ असा की जे काम करतेस ते तुला आवडते की नाही? न आवडायला काय झालं? ओ बाबा काय आहे ना, इथे मला काही कामच नाहीये, नुसता आराम आहे. वा मग चहा पी. काय ग कुठे गेलेत कुठे तुमचे भूषणजी? कुणाबरोबर तरी मीटिंग आहे म्हणाले. कुणाबरोबर तरी? अगं तू सेक्रेटरी आहेस ना त्याची, तुला माहिती नाही कुणाबरोबर मीटिंग आहे ती? नाही, मला म्हणाले मीटिंग आहे एवढंच लक्षात ठेव. कुणाबरोबर आहे, कशासाठी आहे हे तुला कळायची गरज नाही. होय काय? बर मग आता काय काम करतेस? काही खास नाही. आबा या 2 डायऱ्या आणल्या मी काल. बर. ही अपॉइंटमेंट्स लिहिण्यासाठी आणि फोन नंबर लिहिण्यासाठी. वा. जुन्या डायरीच्या अगदी चिंध्या झाल्या होत्या. भूषणजी. पैसे घेतलेस की नाही? कसले? कसले? अगं डायऱ्यांचे. कुणाकडून? भूषणजींच्याकडनं. हा नाही. नाही काय नाही? डायऱ्या विकत आणल्यास ना तू, मग पैसे नको घ्यायला? अगं तू काय इथे नोकरी करायला आली आहेस की स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून डायऱ्या विकत आणायला आली आहेस? हा किती गोष्टी शिकवायच्या तुला? आणतो का इकडे? चहा शिल्लक आहे ना अजून? मग पी ना. मागितलं कप की दिलं लगेच? हा पितो चहा. काय या मुलीचं होणार आहे कोणास ठाऊक. काय ग? तुम्ही ताईशी असंच बोलणार असाल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होईल? आय डोंट सी अ चान्स. हे बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एकीकडे आकांक्षा चॅनलची माणसं माझ्यावरती सोडते, नको ते प्रश्न विचारून ते मला हैराण करतायत, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की मी तिच्याशी बोलून प्रश्न मिटवायचा. कसं शक्य आहे? ते ताई करत नाहीये. मग कोण करताय? आणि बघ कोणी करत असेल तरी मला त्याची काही देणं घेणं नाही. अहो ताईचे बॉस तिच्यावर प्रेशर आणतायत आणि जी गोष्ट केल्याने ताई स्वतः अडचणीत येणार आहेत ती गोष्ट ती करायला सांगेल. जरा विचार करा शिरोडकर. असा गेम आहे काय? प्रॉब्लेम कुठल्या स्टेजला आहे सांगा. सांगा, मी ऐकतोय. तुम्ही दोघेही वेगवेगळे राहून तनूवर आलेल्या प्रसंगाबद्दल काळजी करता, बरोबर? बरोबर. तनू तुमचा तिरस्कार करतो, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांचंही तनूवर खूप प्रेम आहे. पण तुमचा अहंकार सगळ्याच्या आड येतो. नाही, हे मी ताईला सुद्धा असंच बोलले. म्हणजे आता काय करायचं? तुमचा अहंकार बाजूला ठेवून तुम्ही एकमेकांना भेटायला हवं, बोलायला हवं. यातून काहीतरी मार्ग काढायला हवा तुम्ही. नाही तर मला भीती वाटते. कसली भीती? तुम्ही जर फार वेळ दवडलात तर तुम्ही तनूला कायमचे गमावून बसाल. नो, आय कांट अफोर्ड दिस. मग तुम्हाला काहीतरी निर्णय लवकरात लवकर घ्यायला हवा.